बातमी येते थेट ठाण्यातून। एकनाथ शिंदेंना तगडा झटका। एकनाथ शिंदेंचे हे नगरसेवक अपात्र होणार। बालेकिल्ला असलेल्या शिंदेंना त्यांच्याच महानगरपालिकेमध्ये झटका बसणार। भाजप आणि शिंदे यांचा संघर्ष वाढला। उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक जल्लोष व्यक्त करायला पुढे आले। नेमकं काय झालंय? शिंदेंना त्यांच्याच शहरात कसा तगडा झटका बसलेला आहे? नेमकी समीकरणं कशी बदलणार? भाजप आणि शिंदे गटाचा ठाण्यात जो काही गेल्या महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे तो आता शिंदेंना तगडा झटका देऊन जाणार। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील। तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ नक्की लाईक करा। आपण बघूया काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून ठाणे महानगरपालिकेतील शिंदे गटाचे कट्टर शिंदे समर्थक मानले जाणारे आणि अनेक यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक असलेले जे काही नगरसेवक आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्यावर पदाची धोक्याची टांगती तलवार निर्माण झालेली आहे। निवडणूक आयोग त्यांचं लवकरच नगरसेवक पद रद्द करण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। ही सकाळची ठाण्यातून महत्त्वाची बातमी आणि एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात तगडा देणारी झटका देणारी महत्त्वाची बातमी। निवडणूक आयोगाने आणि जे काही निवडणुकीच्या वेळी शपथपत्र मागवतात त्यामध्ये शपथपत्रात महत्त्वाची माहिती या नगरसेवकांनी लपवली असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे। यामध्ये अनेक ज्येष्ठ नगरसेवक सुद्धा आहेत। या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे सर्वांच्या समोर येत असल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या प्रकरणाला केवळ स्थानिक राजकारणापुरतं महत्त्व नसून राज्याच्या सत्ता समीकरणाशी जोडूनही पाहिलं जात आहे। विरोधकांसह अनेक शिवसैनिकांनी या घडामोडीवर आनंद व्यक्त केला असून सत्य बाहेर येत आहे अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते आपण बघूया। ठाणे महानगरपालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवकांविरोधात दाखल केलेल्या गंभीर तक्रारीमध्ये निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या शपथपत्रामध्ये काही महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवण्याची बातमी आली। यामध्ये मालमत्ता, आर्थिक व्यवहार, प्रलंबित प्रकरणे आणि इतर कायदेशीर बाबींचा समावेश असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। या तक्रारीनंतर निवडणूक आयोग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राथमिक स्तरावर कागदपत्रांची तपासणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे। जर हे आरोप सिद्ध झाले तर संबंधित नगरसेवकांचे सदस्यत्व हे रद्द होण्याची दाट शक्यता आहे। राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे मोठी चर्चा सुरू झाली असून कारण संबंधित नगरसेवक हे शिंदे यांच्याशी जवळीक असलेले आणि त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात, जे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे यांच्या जवळ सुरुवातीलाच गुवाहाटीपासून आले होते। त्यामुळे हे थेट एकनाथ शिंदेंच्या राजकीय ताकदीवर होणारा आघात असल्याचं बोललं जात आहे आणि या आघातामागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची ताकद असल्याचं दिसत आहे। कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदे गट आणि भाजपा यांच्यात नेहमीच वादविवाद होत आहेत। गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यात अनेक ठिकाणी मतभेद झाले आहेत। निवडणुकीपासूनच त्यांच्यामध्ये अनेक नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती। तसेच ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई किंवा मुंबई परिसरात दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर संघर्ष वाढत होता आणि त्याचंच हे चित्र असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात। भाजप आता स्वतःची ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। शिंदे गट हे ओझे आहे आणि ते लवकरच आम्ही उतरवू असं अनेक स्थानिक नेत्यांनी सुद्धा सांगितलं आहे। या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थक शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आणि गद्दारांना अशी शिक्षा पाहिजे, सत्याचा शेवटी विजय होणार, गद्दारांना जनता माफ करणार नाही अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या। त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक येथे पोटनिवडणूक झाली तर निवडून येतील यात काही शंका नाही। त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांचं जे पद रद्द होऊन त्यांना घरी बसवावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्की तसं सांगा. धन्यवाद. जय हिंद.